हॉटस्पॉट आणि अँड्रॉइड टीव्हीच्या वायफायने इंटरनेट कनेक्ट करून घ्यावं। त्यासाठी टीव्हीमध्ये सेटिंगमध्ये जायचं आहे। हे पहा इथं सेटिंग आहे, सेटिंग आयकॉनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं नेटवर्क याच्यावर क्लिक करायचं आहे। मग तुमच्या नमस्कार मंडळी, अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, टायटल बघितल्याप्रमाणे आपण या व्हिडिओला सुरुवात करू। तर आपल्या सर्वांचं या टेक विजय डाके या YouTube चॅनलवर हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, आपण अँड्रॉइड स्मार्ट टीव्ही जेव्हा यूज करतो, माझ्याकडे MI ची अँड्रॉइड टीव्ही आहे, ती यूज करते वेळेस कधी कधी काय होतं, ॲप्लिकेशन चांगल्या प्रमाणात चलत नाही, अटकतात किंवा बफरिंग जास्त होत असते किंवा मोबाईलचे कोणते बी ॲप्लिकेशन यूज करते वेळेस ते बफरिंग होतं आणि ते यूज करायला प्रॉब्लेम येतात। तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करावा आज आपण या चॅनलमध्ये पाहणार आहोत, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर आता व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सर्वात पहिलं आपल्याला मोबाईलच्या हॉटस्पॉट आणि अँड्रॉइड टीव्हीच्या वायफायने इंटरनेट कनेक्ट करून घ्यावं। त्यासाठी टीव्हीमध्ये सेटिंगमध्ये जायचं आहे। हे पहा इथं सेटिंग आहे, सेटिंग आयकॉनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं नेटवर्क याच्यावर क्लिक करायचं आहे। तर मग तुमच्या जे हॉटस्पॉट ऑन केल्यानंतर तुमच्या डिव्हाइसचं नाव दिसेल, हे माझं कनेक्ट केलेलं आहे ऑलरेडी। त्याच्यामुळं तुमच्या मोबाईलचं बी जे डिव्हाइसचं नाव आहे त्याच्यावर कनेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर बॅग घेऊन प्ले स्टोअरवर यायचं आहे। हे पहा इथं प्ले स्टोअरवर जायचं आहे। प्ले स्टोअरवर गेल्यानंतर आपल्याला जे ईमेल ID बनवली असते तिथं याच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर मॅनेज ॲप याच्यावर यायचं आहे। त्यानंतर बाजूला अपडेट्सचे आयकॉन दिसेल, आपल्याला अपडेट या आयकॉनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचे जे ॲप्लिकेशन वगैरे आहेत, जे अपडेट आलेले आहेत ते अपडेट झालेले आहेत का ह्यासाठी इथं चेक फॉर अपडेटवर क्लिक करायचं आहे। तेव्हा क्लिक केल्यानंतर तुम्हाला दाखवल की कोणते कोणते ॲप्लिकेशन अपडेट आहेत आणि अपडेट नाहीत। माझे सर्व ॲप्लिकेशन अपडेट असल्यामुळं दाखवत नाही। तुमचे जे अपडेट नसेल तर इथून अपडेट करून घ्यायचं आहे। आणि हे अपडेट महिन्यातून 2-3 वेळेस येत असतात, हे तुम्ही अपडेट करून घ्या। तुमचा मोबाईलवर बफरिंग काही पण होणार नाही आणि तुमचा अँड्रॉइड टीव्ही अगदी व्यवस्थितपणे वर्क करेल। तर अशाप्रमाणे तुम्ही बी तुमच्या मोबाईलमध्ये टीव्हीमध्ये जाऊन काय बफरिंग होत असेल तर तुम्ही अशाप्रमाणे जाऊन काय टीव्ही अपडेट करून घेऊ शकता। तर मित्रांनो, टाइम वेस्ट न करता आपण असेच व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवर म्हणजेच टेक विजय डाके या YouTube चॅनलवर आम्ही आणत राहू। तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून आम्हाला सांगा आणि नवीन आला असाल तर या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आता तोपर्यंत इथं थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।